तसं मंदिर आता रेनोव्हेट केलेलं आहे. हे नव्हतं मंदिर, हे काही मंदिर तिथे नव्हतं. हे मंदिर नव्हतं आणि आता हे मंदिर होतं. हे मंदिर होतं आणि त्यावर हे बी नव्हती, त्यावर हे पण नव्हती. हे मंदिर होतं आणि आता ह्या मंदिराचे तुम्हाला हे सांगतो तुला आता मी की हे महादेवाचं मंदिर. आता पहिले जुने लोक तुमच्याप्रमाणे आपले लोक सुद्धा असे देवी देवताची पूजा करत. विशेषतः म्हणजे माझी मावशी होती ते उपास करायची ते शिवरात्र पारलेला. आणि मग मी पण सुद्धा पुसतला असताना मोठाच्या मोठा महादेवाचा फोटो लिहिला होता. वाशिमला जायचं असलं ना तर या महादेवाचा आणि वाशिम परत सुद्धा या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय ते पूर्वीपर्यंत आठवड्यापर्यंत चालू होतं. हे आठवड्याला मी पुसतला गेलो आणि युनिव्हर्सिटी पास झाल्यानंतर मी फर्स्ट इयरला औरंगाबादला गेलो आणि फर्स्ट इयरला औरंगाबाद मिलिंद कॉलेज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं मिलिंद कॉलेज आणि त्या कॉलेजची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिलेला आहे आणि बुद्ध धम्माच्या 22 प्रतिज्ञा आहेत, पंचशील आहेत. त्या पंचशीलचं पालन करा आणि 22 प्रतिज्ञेचं पालन करा. तुम्हाला कोणत्याही देवी देवताकडे जायची गरज नाही. तुमचं जे वर्तन आहे, तुमचं शील आहे, ते शील तुम्ही चांगलं ठेवा म्हणजे तुम्हाला कोणत्याच देवी देवताकडे जायची गरज नाही. आणि हे देवी देवता जे आहेत हे या ब्राह्मण समाजांनी त्यांचा पोटाचा व्यवसाय म्हणून त्यांनी स्थापन केलेला आहे. आणि बहुजनांच्या अज्ञानी असल्यामुळे त्यांच्यावर थोपवलेलं आहे. ते कर्मकांड करतात आणि त्यांच्याकडून दक्षिणा वगैरे घेतात. आणि हे कळल्यानंतर मी ज्यावेळेस 71-72ला फर्स्ट इयरला तिथं औरंगाबाद केलं त्यावेळेसपासून मी कोणत्याही देवी देवताची पूजा करत नाही किंवा कोणत्या जत्रा यात्रेला जात नाही. नाहीतर तामचीला असताना वाशिमची दहीहंडी यात्रा, नव्याची यात्रा आणि आमच्या गावाला पार्ट्याला दुर्गा बंडा तिथे खंडोबाची यात्रा अशा 3 यात्रा मी करतच होतो. परंतु फर्स्ट इयरला गेल्यानंतर या यात्राही बंद आणि कोणत्याही मंदिरात जाणं बंद. कोणत्याही देवदेवताची म्हणजे पूजा नाही किंवा कोणत्या मंदिरात मी जात नाही. अशा प्रकारे हे इथं परंतु मी पहिले हकीकत सांगितली की मी दर्शन घेतल्याशिवाय पुढं जातो, दर्शन घेतल्याशिवाय फ्री जातो. अशा प्रकारची असताना मग मी फर्स्ट इयरपासून हे माझ्यातलं परिवर्तन झालं आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं मला हे पटलं आणि हे योग्य आहे. बाबा जे शिकलेले आहेत, जे सुज्ञ आहेत की आपल्याला आपल्या समाजाला या समाजाने कसे वागवले, गळ्यामध्ये फडकं आणि कपड्याला थोडं लागलेलं आहे. त्यावेळेस विचार करा की एकही देवदेवता तुम्हाला तुमच्या सोबत आला नाही किंवा तुम्हाला साथ दिली नाही, परंतु बाबासाहेबांनी तुम्हाला त्याच्यातून मोड काढलेला आहे आणि म्हणून तुम्ही एक उच्च जीवन जगत आहात. आणि म्हणून करता तर त्यांचे 22 प्रतिज्ञेचे पालन करायलाच पाहिजे. इतर देवदेवताची पूजा करायलाच नाही पाहिजे. बाबासाहेबांनी पहिलेच सांगितलंय मी ब्रह्म विष्णू यांची पूजा करणार नाही, गणपतीची पूजा करणार नाही, कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाला करून घेणार नाही, दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, विचार करणार नाही, प्राणी हिंसा करणार नाही. अशा प्रकारचे हे बुद्ध धर्माचे तत्व बाबासाहेबांनी सांगितलेले आहे आणि त्याचा पगडा माझ्यावर पडलेला आहे. त्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब, महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बहुजनाच्या हितासाठी ज्या ज्या आहेत महामानवाने आपले जीवन खर्च केले त्यांची तुम्ही पूजा अर्चना आणि त्यांच्याच त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो. चला ओके.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तामसी या गावी पोहोचलो असून सर्वप्रथमतः मी तथागत भगवंतांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलेले आहे. त्यानंतर पुढील दृश्यात आपण क्रांतिज्योती महात्मा फुले यांची प्रतिमा पाहत आहात. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा पुष्पहार अर्पण करून मी त्यांना अभिवादन केलेले आहे. त्या पुढील दृश्यात आपण पाहत आहात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि त्यांच्या बाजूला जे दोन महापुरुष आपण पाहत होते ते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांनी त्यांना आपले प्रथम गुरु मानले होते. दुसरे आहेत ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्यांनी गुरु मानले होते आणि बाबासाहेबाचे तिसरे गुरु संत कबीर हे होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीम जयंतीची तयारी चालू आहे. आज 13 एप्रिल त्या भीम जयंतीच्या एक करणारी भाग करून रक्तदान शिबिर आयोजित केलं. गणेश चतुर्थी हे आयोजक बरोबर आहे का? नाही नंतर रेकॉर्ड करणार. अहो सगळे दिसते ना, सगळे दिसते. अहो सगळे दिसत नाही. मुलाखतचे सण पहिले सर्व दिसतात. आज आमची या गावात रक्तदान शिबिर झालेली आहे. ग्रुप कार्यक्रम ग्रुप मार्फत आयोजन करण्यात आलेले आम्ही वाटून बँकेत करून आलेला आहे. ब्लड बँकेचा आज आपल्या गावात भरभरून करून झालं पाहिजे संकल्प केला. आवाहन केलं आणि गावाकडे लोकांनी संकल्प केला. चला शुभम डॉक्टर
शुभम कुरंगा, आपलं तुषार बागरे. PRO तुषार बागरे इथं. यांच्या अंडरमध्ये ही टीम आहे. आणि मॅडम तुमचं नाव सांगा. बर्डे म्हणजे सावरनाव असं अलका अभिषेक बर्डे. आपण यूट्यूबचे काय जॉब टेक्निशियन म्हणून अशा प्रकारे हे ब्लड डोनेशनचं समजा हे शिबिर ठेवलेलं आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे हे आणि हे का हे रक्त घेत आहे. दाखवलं हे रक्त घेत आहे. मोजे चांबूर आहेत. बरं मोजे चांबूर आहेत का. बरं चला कसले या टीममध्येच येतात. विसरले होते आपण. बरोबर आहे. चला येतो मग. काय नाव काय उच्च प्राथमिक उच्च प्राथमिक मराठी शाळा तामसी जिल्हा परिषद. उच्च प्राथमिक मराठी शाळा तामसी जिल्हा वाशिम. आणि ह्या त्या शाळेच्या मुली. तुझं नाव सांग. अंजली अण्णा फ्रॅट विडोळे. तुझं आणि तिथं कवर तू इकडे. आता डोळे कुरली आणि इथं कशी आली बघ. मामाचं गाव आहे का कसं. तर तुझे पप्पा इथं आहे तिथं राहता. बरं 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 चला ठीक आहे. कोणत्या वर्गात आहेस तू. 6वी. तू पण ठीक आहे. बरं आता काय तुम्ही मधला ब्रेक आहे का तुमचा काय. बरं 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 चला या या तरी हे स्वतः खुली आहे. खिचडी चालू आहे का नाही का. खिचडी बनते ना. खिचडी खायचं तुम्ही. व्हिडिओ आता पहा या शाळेमध्ये मी 1 ते 8व्या वर्गापर्यंत शिकलो. परंतु आमच्या वेळच्या शाळा ही काही खुली मला दिसून नाही राहिली. बरोबर आहे का. आम्ही हे इथं तर हे पण दाखवलं जातो. कुठं ज्या मोठं आहे दाखव. हे दाखव. स्वर्गीय निंबाराव रामभाऊ कवडे यांच्या स्मृतिविधानार्थ श्रीमती कल्पनाताई निंबाराव कवडे यांच्याकडून सप्रेम भेट दिनांक 15/8/2018 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा तामसी. ओके. आणि हे पहा तिकडं महापुरुषाचे चित्र तुम्हाला दिसत आहेत. आणि पूर्णपणे शाळेची रंगरंगोटी झालेली आहे. आता वर्ग चालू आहे. वर्ग चालू आहे.